बॉल दाबणार वेगळं ठेवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने. सलामीची जोडी पाठवा. चला सकाराम तुकाराम जाऊ दे बनवली आपली. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून महत्त्वाचं सहकार्य, अर्थात उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, ज्यांच्यासाठी ट्रॉफी सौजन्य लाभले गेले, अर्थात मुरबाड तालुक्यामधील खऱ्या अर्थाने एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच संजयजी दुर्गे सर खऱ्या अर्थाने तिथे उपस्थित झाले. तुमचं खूप खूप धन्यवाद. सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. संतोष आणि अंकुश ही सलामीची जोडी म्हणजे सख्या आणि तुक्या जशी काय शम कार्यक्रम. एक जर पाहिला मोजून 4 बोटा उच आणि एक 4 बोटा खाली, पण उच झालेला गडी खाऊन पिऊन वाळलेला आहे जरा, आणि त्याच्यापेक्षा बुट्टा जरासा रुंद मीडियम साईज. यस, सलामीची जोडी आत्तापर्यंत आपण पाहिलं. आत्तापर्यंत जर मॅच खेळताना गडी एकच बॉल घेऊन जाता, पण दोघं जण 2 घेऊन गेला, काय हरकत नाही. जाऊया खऱ्या अर्थाने. निश्चित आता डान्स करायला लागले की निश्चित अगदी आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे टीम जय श्रीराम बहनोली झापूक झुपूक. काय नका विजय फुकाट काढा विडा कडाल तुम्ही सांगायला. आमचेच टाइम आले तुम्ही, आमचेच तास लईत सुटतो. परंतु मित्रांनो फक्त मनोरंजन, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. आणि निश्चित सिमेंट लोखंड पत्रे पण तुमच्याकडे अवेलेबल मिळतात का? आहेत. काही नाही होणार, घाबरू नको. पंच होतो तू अंगलवरला, त्याला काय मुळे दादा आजार आहे का? नाही उठला, फिट झाला गडी. पहा, तर पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बादल. पहिल्या षटकासाठी बादल आपण पाहतो या मैदानावरती अगदी छाप पद्धतीनं पाहिलं. मला वाटतं अंबरनाथ प्रीमियर लीग तेव्हा बादलनं आपल्या नावाची छाप सोडली होती. तेव्हा तो खेळाडू खेळताना पाहायला मिळाला होता. ती दहशत आता या मॅच मध्ये. माझा डीजे वाला कुंग जेला ठावा गाड्या. पहिलाच बॉल, काय सांगायचं आहे. पहिलेच बॉलावर ज्याला बिना नाचला असता तर काम झालं असतं. आपण गडी झाला ते झापूक झुपूक आउट, फलंदाज बाद. नाईक 1 नंबर डान्सर माणूस मैदानाच्या आतमध्ये दाखल. नरेश पहा, त्याचे बॅटिल बॉल नाही लागले तर तो का मारे तुम्हाला माहित आहे का? नसत. आता बघा नरेश मैदानाच्या आतमध्ये पहा ती स्माईल. बाप्पा कडक स्माईल. काय सांगायचं, पावडर लाली गजरा माली आलीस कसो, नाही मग असं सांगायला लागेल. आला आला कुणीतरी येणार येणार हो, नरेश आला. काही का ना असे आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सामना आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉलचं करंट आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बादल आला. बादलनं काय केला, पहिलेच बॉलावर गडी पंक्चर केला, खिळा सोडून सुई मारली, गडी फुस. यावेळेस पाहावं लागेल एका साईडनं खरवई संघ नामांकित संघ आहे. यावेळेस बॉल हवेत. ओ भयानक कार्यक्रम, श्याम कार्यक्रम झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतो आकाश बादल. जर सांगला तर काय सांगता, लय भयानक, कुयलीपेक्षा भयानक 2 विकेट घेतले गेलेत. यावेळेस फटका इथे चांगला आहे, थोडा उशिराने खेळला पण मजबूत. बास शबास शबास. तरी मला सांगा 12 हुकून का गेला तुमचा मग आणि कण काय सांगायचं आहे. गारठा पडला चिंबला का काय झाला, पण 2 आल्यात. संघाचं खातं इथे ओपन झालं म्हणजे आता धंदा खोलल्यापासून बोनी झाली, कारण की 2 धाबा आल्यात, 2 विकेट गमावल्यात आणि स्ट्राईक एंड होती यावेळेस संतोष ज्याला आपण पाहतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु जमला नाही. पार बॉल मात्र सुटसुटीत पुटपुटीत दिल्या घरी. सुखी राहावे ठणठण. इथे मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पाहू शकाल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आज 8 दिग्गज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये ही खासियत आहे या स्पर्धेची. अर्थात लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित आमदार चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा. सायंकाळचं सत्राने गारठ्याचं वातावरण. गोलंदाज तयार नाही. उड्या मारल्याशिवाय आम्हाला बॉलच नाही भेटत. इसे तो कहते हे बॅटिंग बोले तो झापक झुपूक. ओहो शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलंय. काही का ना शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ पण गड्यांना पाय घातला. पाय बरोबर कार्यक्रम झाला. पंच सकाराम तुकाराम कांताराम अशा धाबा आल्यात नाकाच्या सरसकाट. 3 PCC मांडवा संघ आपण पाहू शकाल शेवटच्या सामन्यामध्ये दाखल झालाय आणि विजय संघ त्यांच्या विरोधात क्वालिफायरचा सामना खेळेल. शेवटचा चेंडू पाहू शकाल. शेवटच्या चेंडूवरती आता कामगिरी कशा प्रकारची केली जाईल काय सांगायचं आहे. काय नाही दिन्या नशीब बाबा पाठीमागी गेला नाही. नाही तर भयानक कार्यक्रम झाला असता. मी नाही त्यातली कडीला वाचली. टक टुक 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 खा भोशाड्या. झाला कार्यक्रम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 2 गड्याच्या मोबदल्यात अवघ्या फक्त 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करणारी श्रीराम बोहनोली या संघाच्या. स्पीडअप ठेवा. सायंकाळचं सत्र मित्रांनो अगदी आपण पाहतोय. वेळ वाचवणं बंधनकारक राहील. नाही खराब बॉल होय ते सगळं बदल्यात टिका. शेलक टिका. यस पहा यावेळेस गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. खरवई टीमचा 12 काहीच माझ्या अंगल येत नाही. मग नेमका मा त्याच्या अंगल जातो चिपकायला का तो पळत हो काय. बिना लग्नाचा व्हा म्हणून तो माझ्यापासून दूर पळत हो. लगीनवाला असता बरोबर आला असता. इथे जाऊया. ऋषिकेश आलाय अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2. ओहो यावेळेस मात्र हा फटका देखणं आहे आणि तिथे मात्र म्हणून म्हटलं जातं खावी पक्की सुकट आणि तिथे मारावी उपट. तिथे 4. फटका चांगला आलाय. मनीष खरवई टीमचा खेळाडू. शिट्ट्या माराय सुरुवात. जत्रा हल्दी बंद. गाडी लायसन आहे ते का बस. आणि बॉलर बिना परमिटची गाडी आहे. याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंजीबाई. डॅन्सिंग डिंगशांग डॅन्सिंग डिंगशांग काय सांगायचं आहे. गडी उड्या मारून ना जा हिरीत पण जमना. इथे पहा हा चेंडू आलाय तो म्हणजे डॉट. म्हणून सांगता एखाद्या चोराची मगी लागा पण पोराची मगी नका लावू. जरी खाऊन पिऊन तो वाळलेला असला तरी फुल रेंज. ओहो फटका इथे पॉइंट मध्ये. काय तो बॉल पळेल. घडीच तेवढा 52 क्विंटलचा आहे. काय झालं तो ग्रॅमवाला काय करेल बॉल. नाही इलाज. हात मी नाही दांडू तो क्या करेगा पांडू असा कार्यक्रम झाला. तिथे बघता बघता विकेट गमावल्या. नंदरूच नको तू माझं गरजच नाही नंदरायची. पडदा आता घरपट्टी पाठीमागूनच ओपन असला का. यस रुपेश पण तू सांगतो नको ना रे सांग घरी काय ना बायको मोर लाज वाटेल. आता काहीच नाही बोलत नाही अजून. मग तो कोणाला तरी सांगा पण लाज वाटेल. पहा स्माईल पहा. अगदी आज भगवान गोरे पहिल्यांदा असे ते बिना मेकअपचे दिसलेत आणि अगदी जरूर यावेळेस रुपेश मैदानाच्या आतमध्ये भावी नवरदेव का. यस हळदी माणसाला किती वेळा लागते माहित आहे का. नसे जर कोणाला हळदी लावायच्या व्हायचं आज गाडीवरून पडाने गरजेला सांगा लावा हळद. लागली हळद पण लगीन नाही का मोतूर होईल. इथे जाऊया. ऋषिकेश आला. अजूनही 3 चेंडू षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी स्ट्राईक एन होती. रुपेश पादीर महत्वाचा खेळाडू. पहा अगदी ज्या पद्धतीनं रुपेशला आपण पाहतो ना फटकेबाजी त्याची तितकी चांगली पाहायला मिळेल का. पाहू शकाल गोलंदाज तयार. तलवार फिरायली खवा वर झाला पण नाही इलाज झाला. कस पडलाय. फिल्डर वाकून वाकून बॉल पर्यंत पोहोचलाय. निश्चित बरोबर काय सांगायचं आहे. तो सांगतो रिचार्ज कमी मारलाय जरा वापरून खपवा हो का. अगदी बादल
कराने या मॅच मध्ये मात्र जो संघ विजयी होईल तो मात्र पीसीसी मांडवा संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये मला वाटतंय उंबरविरे येथे देखील पीसीसी मांडवा हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय बहुतेक. काय रे काय झाला ए क्या हुआ नाही इलाज. अगदी पहा ज्या पद्धतीनं आरोळी केली पण भयानक कार्यक्रम झाला. खोटा बोला पण रेटून बोला, मजबूत बोला, बेमटेच्या देठापासून बोला. इथे त्या प्रकारची कुठेतरी अपील केली जाते. डॉट बॉल धावा धावपलकावरती फक्त आणि फक्त 10. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कर आणि आवडे दिसतो कोट होता हिट बटे हो पाहू शकाल. ओहो यावेळेस देखील बघता बघता इथे मात्र षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं. खाऊन पिऊन ढेकर देऊन धावा धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू झाले गेलेत. 12 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 10 धावा धाव फलकावरती जमल्या गेलेत. म्हणजे बॅट्समन अजून रेंज मध्ये आलं नाही. पाहू शकाल तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनू आपण पाहू शकाल चांगला खेळाडू आहे. जाडा गुटगुटीत आहे. फक्त केसाची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. कानपट्या दोन्ही बाजूच्या 2 सोडलेल्या आहेत. सॉरी स्टाईल तशी आहे. तर दिनेश अगदी आपण पाहू शकाल हसलाय गडी म्हणजे 100%. काही का असेना जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय खरा तर रुपेश बादीर. या मैदानावरती त्याच्या नावाची एक वेगळीच ओळख आहे कारण की तिथे त्याची झालेली दहशत आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीड अप राहू द्या मॅच मध्ये. काय सांगायचं आहे जेवण शिजला नाही तर हो भांडी घसाय सुरुवात. वरीचा पहिला बॉल पडला नाही तर झाला रिव्हर्स करायला. सध्याच्या स्थितीला बिंजोड पीसीसी मांडवा बिंजोड त्यांना जोड द्या मिळेल वाटतं या मॅच मध्ये. ओहो काय सांगायचं आहे ही वस्तू पण लय डेंजर आहे रे. बॅटिंगला गेला तरी टोचतो, फिल्डिंगला आला तरी टोचतो, बॉलिंगला आला तरी टोचतो. आमचा बॅट्समन पण तसा टोचतो. रुपेश पादीर स्ट्राईक एंडवरती. काय सांगायचं आहे म्हणून तर माझ काय बोललो नाही म्हणून आता तो वाजीच ना काय तर काय बोलू. आणि इथे बघता बघता या बॉलवरती देखील विकेट आली. आज बहनोली गावातील 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. उद्या एक कमाल करा एक दिवस आता पोलूस तुम्ही ठेवा नाव तर लिट्या मिट्या तरी जमा करा. पहा अगदी मला वाटतं अजून संघ उद्या देखील पाहायला मिळणार आहेत. आणि हे जापवालात का अगदी आपण पाहतोय 3 धावा तर 3 चेंडूचा खेळ तर झालाय. संघाची धावसंख्या धावपलकावरती आहेत 10 धावा. या स्पर्धेच्या वतीनं अगदी आपण पाहू शकाल जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय आमदार चषक लिटल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित या आमदार चषकाला सरपंच सागाव अगदी सौभाग्यवती भाग्यश्रीताई संजय भोईर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला लाभले गेलेत. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. रट्टा मारला क्षेत्ररक्षक आलाय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण हा जाऊ दे असा चापाचापी करा आणि मग एकदाच भडका करा. पहा इथे 2 धावा आल्यात पण बेडूक चाप्या जास्तही करू नका. इथे अगदी आपण पाहतो 12 तर बनल्यात. बस यालाच सांगायचं अगं मालू तू किती चालू. चेंडू हाताळा स्लोवर गतीचा तिथे मात्र आलाय डॉट म्हणजे शेम कार्यक्रम झाला. लग्नाला गेला तर सासऱ्यांना चिकनी द्यायली आणि लगीन लागल्या हो चकणी निघाली. तिथे चेंडू त्या पद्धतीचा पाहायला मिळाला. त्याची खवाटा आयडियास लावून आता मळायला लागतील. तलवारी फिरून फिरून त्याची धन झाली. नेमका त्याच्यात प्रॉब्लेम आहे का बॉलर मध्ये प्रॉब्लेम आहे काय कळाय मार्ग नाही. पहा हा चेंडू इथे आपण पाहतोय तो म्हणजे वाईट आलाय. 13 बनल्यात. यावेळेस फटका तिथे चांगला आहे. ओहो हा चेंडू मात्र षटकार का काय तुम्ही वराती मगून सांगला डोयल्या गळ्यात आणला पण नेमका काय कार्यक्रम झाला त्यामुळे कासरं खेचलं. षटकार आलाय. रिव्हर्स मध्ये पहा आपण रिव्हर्स कॅसेट करू. येस रिप्लाय मध्ये ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला चेंडू हवेत दाखल झाला. क्षेत्ररक्षक कोणीच नव्हता. जसं काय बॉलावर लाईन मारलं तर जागच्या जागेत एकानं मारलं नाही. उडी कंच्या ना पीसीसी वाल्या मारली
डेम वाला गडी ते उड्यावालं नाही इलाज. पहा, परंतु प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने, कारण की लाईन मारण्याची. तिथे आल्यास 6 धावांनी संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 बनलेत. एक नंबर टीम आहे. हा माल पटले श्रीराम बोनवली अशी टीम लागते. रन किती होती का ना, पण चेहऱ्यावर मात्र नाराजी नाही. याला सांगता ग्रेट खेळ, एन्जॉय. खऱ्या अर्थाने शेवटचा षटक आहे आणि वेळेस अगदी आपण पाहू शकाल मनीष 3.5 फूट उंचीवाला जास्त आहे. ठीक आहे, मनीष आला आणि मनीषनं खऱ्या अर्थाने निश्चित चांगला. मनीषची केसाची स्टाईल जर सांगली तर तो मध्ये मध्ये आलाच नाही का, देव्याने भांगतो. ब्युटी पार्लर मध्ये गेला का तो देव्याने भाग, तसा आता पॉप भाग आहे. नाही त्याचा परिणाम काय झाला माहित आहे का, नेमका तो निजून बॅट फिरितो का काय होतो त्याच कळ ना का दिपला आहे. इथे अगदी आपण पाहू शकाल 2 चेंडू डॉट चेंडू आलेत. आकाश बॅटला चेंडू स्पर्श होत नाही. 5 चेंडू खेळलेत, बॅटीला एकही अजून स्पर्श झाला नाही. 19 बनल्यात. डावातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. नशीब तो वाईट टिकला नाही तर काय नाही, याची आबाळ करून टाकली रे बाबा. पार तलवारी फिरवून धन झाली. अगदी हा चेंडू खराब आलाय. 20 धावा धाव पलकावरती. पुढचा चेंडू आता पाहावं लागेल गोलंदाज कशा. यावेळेस लागोपाठचा हा दुसरा वाईट. यावेळेस हो फटका फसलाय तिथे स्वतः गोलंदाज. आणि यावेळेस मात्र घडलं काय, नो हालिंग नो डुलिंग, जागीत पॉम पॉम करिंग, खावा पका मीठ गडी व्हाव नीट, ठाकून ठुकून गडी बाद. गडी सगळं मजबूत जाता रे, पण कुपोषित रट्ट्यात गेला ते. 3 चेंडू आतापर्यंत झाले गेलेत. संघाची धावसंख्या 21 बनली. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे या मॅच मध्ये. 21 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 चालू आहे. मनीष आणि सुरेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जाऊया, खऱ्या अर्थाने हा चेंडू देखील डॉट आलाय. खऱ्या अर्थाने गोलंदाज मनीष, भेंड्यापेक्षा चिकूट कार्यक्रम चालू आहे. सुटसुटीत गुटगुटीत, कारण की तिथे एकही बॅटला चेंडू स्पर्श करून दिला नाही. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हुक करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून आला. धावाची संधी आहे. नाही आरामातच काय सांगतात तव असं तू आवडा बॉल ते बॉलर परत येता येता 4 ते 5 बाणीचा कणत आलाय. काय सांगायचं, त्याला दुखवून पण नाही दिला, वजनच टिकला. तेव्हा सांगतात दाने दाने पे काय खाने वाले का नाम, बोलो जुबा केसरी इमल जेली कांद. इथे पहा, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 23 बनल्यात. शेवटचा चेंडू. काय जाता का तुम्ही का जाऊ मा पटकन, एकच बॉल राहिला आहे. हो हो, यावेळेस रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्याला खेळायचा सांगला तर संदू कसा तरी लायला आहे. त्याला पुरी दे काय लावा बरं, तर तुम्हाला जर टकून नाही 10 फूट मोर गेला तर काय सांगायचा. पहा, यावेळेस रोहित नॉन स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. तिथे कुठल्या प्रकारची चुकी नाही. सुंदर झेल. शेरा काय सांगता, रंगा बिल्लातला आहे का काय झाला यो शेरा. पहा, अगदी धावा धावपलकावरती बनल्या गेल्या 23 आणि विजयासाठी 24 चेंडू 24 ची गरज. बस झाल्या ती विचारूच करून गेलं चांगली मॅच पकड ना मारू. निश्चित 23 बनल्यात, 24 ची गरज आहे. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून एक मुकसंगीत ऐकूया. चोवीस चेंडू 24 धावा खरवई क्रिकेट संघाला बनवायचे आहेत. पाहू शकाल आता
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे PCC मांडवा आणि त्यांच्या विरोधात विजयी संघ. असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना जर पाहिला तर निश्चित लाईव्हच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक मायबाप देखील भरपूर आमच्या समोर जोडले गेलेत. अगदी जर पाहिलं तर 340 प्रेक्षक मायबाप स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सेट करा आणि लगेच सलामीची जोडी पाठवा. यस आमचे DJ ऑपरेटर पहा रॉंग नंबर आहे तुमचा. आमची CIDने शोध घेतलाय परंतु तो वेगळा शोध घेतलाय. अगदी पहा दिनेश शेंडे चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकलं आतापर्यंत. पाहू शकाल दुपारी मस्तपैकी आम्ही आस्वाद देखील घेतला. या जन्मी तुमची माझी गाठ भेट झाली. पुढच्या जन्मी वरती नका भेटू खाली आपण भेटलो. अजय शिंदे मला वाटतं काहीतरी कान म्हणते पहा शोधले हा येस ते पहा याच आमचे स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. अगदी चांगली आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. फक्त आता रिक्षामध्ये ते थोडीशी आराम करत आहेत थोडीशी विश्रांती. निश्चित जाऊया मैदानाच्या. स्माईल पहा त्यांची अतिशय चांगली स्माईल आहे. पण विषय काय स्माईलवरती जाऊ नका लायसनी गाडी आहे ती. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बादलानं त्याच्या साथीला दिनू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. श्याम रंगा बिल्ला सारखंच गडी आत. श्याम तब्येत उंची काहीच फरक नाही. केस व दोऱ्यात फरक नाही फक्त केसाच्या स्टाईल मध्ये फरक आहे. पहा दिनेश पहा कानामध्ये बाळी एक नंबर गडी खली तब्येत मध्ये आणि स्माईल थोडीशी कमी मिळते. निश्चित ती स्माईल फक्त टायमाला त्यानं हवे त्याच माणसाला मिळते. चला गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश पादीर संघातील महत्वाचा खेळाडू त्याच्या समोर दिनेश वाघ. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो 24 धाब्यांची गरज आहे. महत्वाचा सामना जो आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. सायंकाळचं सत्र आहे. गोलंदाज तयार होतोय. हो इथे पुलरलेचा बॉल. असा कार्यक्रम म्हणजे श्याम जिथे खेकड्याचा कांजी पेल्यावर मग ती सकाळचे वळवळ करीत आहे ना त्याचा परिणाम. हो जिथे खेकड्याचा पांजी बेस्ट वळवळ करण्यासाठी तिथे पहा होते बघा होते. अशी अशी बेडूकचा प्या कार्यक्रम. आंधीच कर्ज बाजार त्यात सांगतो देवबाई उसना शेजारी. यावेळेस हो भयानक कानफट्या शॉट. जसा बॉल बॅटू आला तसा बॉल निसा करीत ज्याला टारारी टिटिरी पारारी पिरपिरी. वाह एक नंबर टाळ्या वाजवल्या तुम्ही. हा का एक नंबर. जर काय मजुरी नाही आणलं टाळ्या वाजवा आणलाय काय बोलायचं आहे. अगदी आपण पाहू शकाल हा चांगला पटकाला षटकार आणि संघाचं खातं इथे ओपन होत असताना षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय. अगदी 18 धाव्यांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक पहिलं. यावेळेस देखील पुन्हा एकदा काय बोलायचं आहे धन केली. गडी तसाच आहे ना तो आडीये बांध्याचा गुटगुटीत. जसा आला तसा नुसता बॉल जेतो चोळीत मळीत नाही इलाज. अगदी हा चेंडू देखील आउट ऑफ पार जात असताना बनला गेला. धाबा धाव फलकावरती 10 विजयासाठी 21 चेंडू आणि 14 धावेची गरज. 21 चेंडू 14 धावा. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं पुन्हा एकदा बॉल निघून चालाय. लोणावळा खंडाळा पन्हाळा इथे देखील लावलाय. ओहो काय जाता पुन्हा तिथे लावतो आम्ही चटकून सुद्धा सीमा पार. काय सांगायचं आहे. आता मात्र छातीत घाम फुटला आणि डोक्याला कॅस खडलं. अशा पद्धतीने आपण पाहिले 14 बनल्यात 20 चेंडू 10ची गरज. यावेळेस हो बस एक नंबर. भोतडा फाड फाड के गया. याना मोकार बॉल कुथैला मोकार वरत गेला. याना खालता भोतडा मांडला. भोतडा फाटाने बॉल सुटा. कार्यक्रम ओके. तिथे पहा 2 आल्यात 16 बनल्यात. संघाची धावसंख्या आता 16 आणि 19 चेंडू 8 धाबा. दिनेश पहिल्या चेंडू पासून यावेळेस मात्र ओ हो यावेळेस एकदा निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर.
हा बॉल देखील आउट टॉप पार. काय नाही तो बॅट ठोकीत होता त्याच काय पीच का नाही लागलाय. ठाक ठोक ठाक ठोक. उंद्याचा दिस फक्त थांब मग परवा येऊन खण. हा मुकाजे त्याला बादलला मुकाजे. काय सांगायचं आहे ही ते पहा. यावेळी देखील मोठा ब्लास्ट आलाय. 22 बनल्यात. 18 चेंडू 2 धाब्याची गरज. बादल सकाळपासून खालचे आलेलं उपाशी पोटी होता. आता वरचे आलेलं स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. घरी नाही बनायला नको आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एका साईडनं PCC मांडवा बिनजोडचे मानकरी होते परंतु 11 गोंडा 11 बादल्या नाही तसेच जोड लागले खरवाई. आणि अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो अबाउट 6 चेंडू 22 धाबा. गोल